वाढत्या उकाळ्यामुळे धरणांमधील पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होत आहे. पाण्याची गरजही वाढलेली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणं सध्या तळ गाठत आहेत. महाराष्ट्रातील धरणांचा विचार केला तर सध्या महाराष्ट्रामध्ये सरासरी सर्व धरणांमध्ये मिळून 40% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही परिस्थिती बरी असली तरीही यंदा अल निनोमुळे दुष्काळाचं सावट आहे आणि उकाळा प्रचंड तापतोय. त्यामुळे बाष्पीभवन होऊन झपाट्यानं धरणांमधील पाणी पातळी जी आहे ती कमी होत आहे. त्यामुळे चिंता जी आहे ती वाढलेली आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. सध्या महाराष्ट्राचा विचार केला तर सरासरी 40% पाणीसाठा आहे, ज्यावर आपल्याला अवघ्या महाराष्ट्राची सरासरी 1.5 महिना तहान भागवायची आहे. पुणे विभागात सर्वाधिक चिंताजनक स्थिती आहे. पुणे विभागात अवघा 32% पाणीसाठा पुणे विभागातल्या धरणांमध्ये आहे, तर नाशिक विभागामध्ये 42% पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील सर्व धरणांमध्ये सरासरी मिळून 45% पाणीसाठा आहे. विदर्भाची परिस्थिती तुलनेनं बरी आहे. विदर्भातील धरणांमध्ये सध्या 46% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच वेळेस जवळपास 38.83% पाणीसाठा राज्यातील धरणांमध्ये शिल्लक होता. परंतु गेल्या वेळेस पाऊस बऱ्यापैकी जूनच्या 20-22 तारखेला पाऊस आला होता. यावेळेस अल निनोमुळे पाऊस जर लांबला तर भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सध्या धरणांमध्ये कारण की महाराष्ट्रातील लघु, मध्यम आणि मोठ्या असे जवळपास 3028 धरणं महाराष्ट्रामध्ये आहे आणि ज्यामध्ये जवळपास 40% पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. वेगाने बाष्पीभवन होत आहे. उकाडा वाढलेला आहे. ऊन वाढल्यामुळे पाण्याची गरजही वाढलेली आहे. त्यामुळे काही छोटे धरणं जे आहे ते तळ गाठत आहे. अशा परिस्थितीमध्ये येत्या काळात पाणी जपून वापरण्याशिवाय महाराष्ट्राला दुसरा पर्याय नाही. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.